दरम्यान नाना पटोलेंचं पाय धुतल्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली जाते। अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी पटोलेंवर हल्लाबोल केलाय। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे अशी टीका मिटकरी करतायत। पाहूयात। वाडेगाव जिल्हा अकोला येथे संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री नाना पटोले साहेब यांचे पाय चिखलाने माखले होते। साधारणपणे वारकरी संप्रदायामध्ये एकामेकाच्या पाया लागणं हा प्रकार मी ऐकला होता, पण कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणं हा पहिला प्रकार मी काल पालखी सोहळ्याच्या निमित्तानं बघितला। आणि जर असाच कार्यकर्त्याला नेते फक्त वापरून घेऊन आपले पाय धुवायला लावत असतील, मला असं वाटतं हे निंदाजनक गोष्ट आहे। आणि एक प्रकारे पक्षाची त्यांची काय म्हणजे धारणा आहे हे सुद्धा या माध्यमातून लक्षात येतं। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला देशाचे आदरणीय पंतप्रधान सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करत असताना स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतात आणि दुसऱ्या ठिकाणी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष एका गरीब कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतात। ही आहे तुमची संस्कृती। त्या गरीब बापानं तुमचे पाय धुत असताना त्याच्या मुलानं पाहिलं असेल, त्याच्या कुटुंबानं पाहिलं असेल, काय वाटलं असेल त्यांच्या जीवाला? म्हणजे काँग्रेसची गोर गरिबांना वागणूक देण्याची ही पद्धत? काँग्रेस नेत्यांनी ताबडतोब माफी मागण्याची आवश्यकता आहे। त्यांना माफी मागावीच लागेल।